नमस्कार, मी गिरीश निकम. साम टीव्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित आमदारांमध्ये एका आमदाराचं नाव सध्या खूप चर्चेत आहे. इतकं चर्चेत आहे की त्यांना मुंबईत घेऊन येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी थेट चॉपर पाठवलं होतं. अर्थातच ते आहेत अमोल खताळ, जे जायंट किलर ठरलेत. संगमनेरमधून 8 वेळा आमदार असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे अमोल खताळ सध्या राज्यात चर्चेत आहेत. आणि आज आपल्या साम टीव्हीमध्ये स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. तुमचं स्वागत आहे. आणि खताळ सर, आता आपण चर्चेला सुरुवात करूया. अर्थातच जायंट किलर हा बहुमान कसा वाटतो? हा बहुमान म्हणण्यापेक्षा हा संगमनेरकरांचा सन्मान मी म्हणेल. म्हणजे आज माझ्या संगमनेर तालुक्यातील जी मायबाप जनता आहे, ज्यांनी मला आज या सेवा करण्यासाठी जे निवडून दिलं, निश्चित एक आनंद वाटतो आहे. महाराष्ट्रातून, भारतातून, विविध राज्यातून मला फोन येत आहे अभिनंदनासाठी. खताळ सर, भाजपमधून तुम्ही ऐन निवडणुकीत शिंदे गटात आलात, कारण ती जागा शिंदे गटासाठी होती संगमनेरची. तुम्हाला शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली. मात्र पूर्ण रसद तुम्हाला विखे पाटील कुटुंबाकडनं मिळाली होती, कारण तुम्ही भाजपमध्ये होतात आणि विखे पाटलांचे समर्थक, निकटवर्ती आपण म्हणू शकतो. आणि माजी खासदार सुजय विखे पाटील वारंवार संगमनेरमध्ये येत होते. म्हणजे ही जी रसद मिळालं, हा जो पाठिंबा मिळाला, हे जे पाठबळ होतं विखे पाटील कुटुंबाकडनं, त्याची तुम्हाला मदत झाली? निश्चित मला माझ्या जे राजकीय जीवनामध्ये आज जो मी काय आहे उभा, याच्यामध्ये अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, शालिनीताई विखे असतील, या विखे परिवाराने मला एक त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून वागणूक दिली. यापूर्वीसुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष मला संगमनेरचं केलं. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून सुद्धा माझ्याकडे जबाबदारी होती. आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला होता, त्या माध्यमातून मी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. त्यामुळंच त्यांनी माझी दखल घेतली, माझ्या कामाची दखल घेतली. मला शिवसेनेकडून ज्यावेळेस सुजयदादा विखे पाटील हे स्वतः संगमनेरमध्ये इच्छुक होते, त्यावेळेस 5 ठिकाणी सुजयदादांच्या सभा झाल्यात. आणि अतिशय तरुणांनी, युवकांनी मोठ्या प्रमाणात उत्साह त्यांचा बघून दादासुद्धा आपल्या संगमनेरमध्ये लढण्यासाठी इच्छुक होते. पण काही सभा या वादग्रस्त पण ठरल्या. तुम्हाला माहिती असेल की देशमुखांचं ते वक्तव्य आणि संपूर्ण संगमनेरलं वातावरण, राजकीय वातावरण तापलं होतं. दगडफेक झाली होती, हिंसाचार घडला होता. ज्या भागामध्ये ती सभा झाली धांदरपळ, तर तसं बघितलं तर माझं धांदरपळ बुद्रुकमध्ये सभा झाली. आणि धांदरपळ खुर्द, बाजूला नदीच्या आल्याड पाल्याड म्हणतात, तर खुर्द हे माझं गाव आहे. त्यामुळे ती धांदरपळ गट हा माझा गट होता, तर तिथंच ती सभा झाली. त्या सभेला मी स्वतः उपस्थित होतो. दुर्दैवाने ते वक्तव्य यायला नव्हतं पाहिजे. आणि आल्यानंतरसुद्धा त्या बाबतीत तात्काळ सुजयदादा विखे पाटलांनी असेल किंवा आम्ही सर्वांनी महायुतीने त्या गोष्टीचं खंडन केलं होतं. काय घडलेला प्रकार हा दुर्दैव आहे, असं कुठल्याच माता भगिनीविषयी बोलल्या गेलं नाही पाहिजे. परंतु त्याला जी रिॲक्शन आली ती अपेक्षित नव्हती. कायद्याचं राज्य असताना कायद्याने तुम्हाला त्यांच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार करणं अपेक्षित असताना ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी, हा एक प्री प्लॅन होता. म्हणजे जरी त्या दिवशी देशमुखांचं वक्तव्य आलं नसतं, तरी त्या कार्यक्रमामध्ये गदारोळ करण्याचा सुजय विखे पाटलांवर म्हणा किंवा माझ्यावर म्हणा किंवा आमच्या कार्यकर्त्यांना हमला करण्याचा प्री प्लॅन होता. त्यांनी कट रचला होता, असं कट रचला होता. अगदी. आता तब्बल 10,000 मतांनी तुम्ही विजयी झालेला आहात. बाळासाहेब थोरातचा तुम्ही पराभव केलेला आहे. साहजिकच गेल्या 3 दशकापासून तिथं काँग्रेसचा दबदबा आहे, थोरातांचा प्रभाव आहे, पूर्ण कुटुंबाचा प्रभाव आहे त्यांचा. आणि अशा बालेकिल्ल्यात तुम्ही एक नवीन चेहरा संगमनेरकरांनी निवडून दिलेला आहे. साहजिकच तुमच्या अजेंड्यावर पहिले 3 कुठले मुद्दे असणार आहेत? कुठल्या 3 गोष्टी तुम्ही करणार? पहिला मुद्दा तर जो आमचा साकूर-पाठार भाग आहे, तळेगाव निमण भाग आहे, हा 40 वर्ष लोकप्रतिनिधी असताना यांना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. मंत्री असताना पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. यांच्यामुळं 2005 पाटबंधारे राज्यमंत्री असताना समन्वय पाणी वाटपाचं जे यांच्या सहीने झालं, त्याचा बी आज संगमनेर तालुक्याला त्रास झाला आहे. आज आमच्या तालुक्यामध्ये 31 टँकर पाण्याचे चालू आहेत. म्हणजे निवडणुकीच्या कालावधीपर्यंत, आचारसंहिता लागेपर्यंत 31 टँकरनी पाणी पुरवठा चालू. मी ज्यावेळेस वाड्या वस्त्यांवर गेलो, त्यावेळेस आमच्या माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन जाताना बघून मला अतिशय वाईट वाटलं. काही महायुती सरकारकडून आपण महिलांचा सन्मान करतोय. त्याच वेळेस मी त्या माझ्या भगिनींना शब्द दिला होता का येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या डोक्यावरचा हंडा मी निश्चित खाली उतरेल. मला पाण्याचा प्रश्न जो संगमनेरमध्ये हा जाणून बुजून निर्माण केला गेला होता. निवडणुकासाठी निळवंड्यासारखं धरण झाल्यानंतर धरणाला कित्येक वर्ष लागले, कालव्याला कित्येक वर्ष लागले, परंतु त्याचं सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांच्याच हस्ते
म्हणजे साईबाबांची म्हणा, परमेश्वराची म्हणा, जनता जनार्दनाची इच्छा होती का हे विखे पाटलांच्या, विखे कुटुंबाच्या हस्तेच मार्गी लागलं पाहिजे. आणि तो कार्यकाळात पाणी जे निघालं दोन्ही कालव्यांना, पाण्याचा प्रश्न झाला, पण आणखी पुढचे 2 मुद्दे. आज तालुक्यामध्ये युवक आहेत, युवकांची संख्या खूप सर्वच ठिकाणी मोठी, पण आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये युवकांसाठी कुठल्याही प्रकारे यांच्या संस्थेमध्ये, खाजगी संस्थेमध्ये 5 आणि 6 हजारावरील लोकांना काम दिलं जायचं. परंतु आज संगमनेरसारख्या ठिकाणी, सिन्नरसारखी, आज आमच्या जवळ असलेली सिन्नरमध्ये मोठी MIDC, आज अकोला तालुक्यामध्ये किरण लामटे आमदार 5 वर्षापूर्वी झाले, त्यांनी तिथे मोठी सरकारी MIDC आणली, संगमनेरमध्ये का आली नाही? माझा प्रयत्न राहील संगमनेरमधील जे युवक राहतील त्यांना रोजगारासाठी माझा एक प्रयत्न राहील. आणि आरोग्याचा तिसरा विषय जो आहे, संगमनेरसारख्या ठिकाणी 500-600 बेडचं एक सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालयाचं, उपजिल्हा रुग्णालयाचा माझा प्रयत्न राहणार आहे. आणि वाड्या वस्त्यांची, रस्त्याची परिस्थितीसुद्धा मला सुधारायची. माझा तर प्रयत्न राहणार आहे का प्रत्येक भागातील वाडी वस्तीपर्यंत मी शब्द दिला आहे का आजपर्यंत तुम्ही असा माणूस बघितला नसेल, आमदार बघितला नसेल का आमदार आपल्या दारी जाणार आहे. मी स्वतः जनतेपर्यंत वाडी वस्तीवर जाणार आहे, त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाचा शक्य तेवढं जागेवरती निपटारा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. संगमनेरची जनता वाट बघते आणि काय काय बदल त्यांना म्हणजे उत्सुकता आहे की काय बदल तुम्ही करणार आहात. युवा नेतृत्व संगमनेरकरांना लाभलेलं आहे. तुमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवातीला तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात. माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमच्या मनात भाजप आहे, तुम्ही भाजपशी जोडले गेलेला आहात, मात्र ऐन निवडणुकीत तुम्ही शिंदे गटाकडनं निवडणूक लढवलेली आहे. मग पुढे काम करताना अशी मनाची दोलामय स्थिती होणार नाही? नाही, विकास हे महायुतीचं धोरण आहे. ध्येय विकास आणि सर्वसामान्य घटकापर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना आपल्याला पोहोचवायच्या आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे माझ्या दृष्टीने एक कुटुंबच आहे आणि मी त्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. म्हणजे मला असं काही वाटलं नाही का मी भाजपमधून इकडे आलो. आजही आमचा जो आहे तिथं भाजप सेना जो परिवार आहे, एक सर्वांनी माझं काम मोठ्या मनाने, महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, RPI असेल, सर्वांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि प्रत्येक मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलो. कथाळी, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला भेटले तुमच्या विजयानंतर, तेव्हा काय बोलले तुमच्याशी? नाही, खूप म्हणजे संगमनेर 8 टर्म एखादा आमदार असतो त्याला पाडल्यानंतर, किंवा जी आज मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून स्वतःला समजत होते त्यांना पाडल्यानंतर निश्चित शिंदे साहेबांनी माझी खूप मला शाबासकी दिली. खूप खूप माझं त्यांनी अभिनंदन, कौतुक केलं. त्यांना पाडण्यासाठी काय विशेष रणनीती आखली होती तुम्ही? रणनीती तर चालूच होती, पण त्यांच्या लक्षात नाही आली. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं त्या पहिल्या दिवसापासून आम्ही ज्या ठिकाणी यांच्या लोकांची दहशत होती, दादागिरी होती, प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर यांची दहशत, दादागिरी होती, तर ती पहिलं मला संगमनेर भयमुक्त करण्याचा मी शब्द संगमनेरकरांना दिला होता. आणि ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी त्या संगमनेरची वाटचाल भयमुक्ती. तुम्ही रणनीती काय आखली होती, म्हणजे काय तुमची स्ट्रॅटेजी होती, कसे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात? नाही, मी सुरुवातीला 7 वाजता जे निघालो, मी वाडी वस्तीपर्यंत गेलो. माझा प्रयत्न राहिला का प्रत्येक गावातील गावठाण, जे गावठाण असतं त्या गावठाणामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत, व्यक्तीपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि यापूर्वीच संजय गांधी निराधारचं काम करताना असती तर 16,000 यापूर्वीचे लाभार्थी होते, 4,000 लाभार्थी माझ्या कार्यकाळात झाले. आज प्रत्येक कुटुंबात 1-2 मतं जरी म्हटले तरी ते उपयोगी पडतात. ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस सुद्धा माझ्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मी 13,000 यांचे ऑनलाईन फॉर्म भरले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयातून आम्ही 15,000 ब्लँक फॉर्म दिले. आणि या सर्वांचा एक कुठंतरी संजय गांधीचा अध्यक्ष असताना जोपर्यंत लाडकी बहीणची कमिटी नव्हती त्यावेळेस मी प्रशासनाबरोबर त्यांना एक शिबिर राबवले. 2 दिवसात शिबिर घेतलं, त्यामध्ये 30,000ची नोंदणी झाली. म्हणजे तुमचा एक जनसंपर्क होता, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्या तिथे सुरू होत्या आणि त्याचा तुम्हाला कुठेतरी आता फायदा झाला. पण मात्र भाजपचं देखील फार मोठी रसद, फार मोठं पाठिंबा, पाठबळ तुमच्या पाठीशी होतं, त्यामुळे एवढं मोठं यश तुम्हाला मिळालेलं आहे. निश्चित माझ्या यशाचं मी श्रेय तर सुरुवातीला सांगितलं का संगमनेर तालुक्यातील मी जनतेला माझा विजय समर्पित केला. त्यानंतर नामदार एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा, आणि विशेष करून माझे दैवत मी ज्यांना मानतो जे विखे पाटील परिवार, राधाकृष्ण विखे पाटील. कारण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलाला, ज्या माणसांनी कुठली ग्रामपंचायत, नगरपालिका लढवली नाही, परंतु सामाजिक काम करत असताना त्या कामाची दखल घेऊन आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीचं जे आहे त्यातून शिवसेनेची उमेदवारी मला दिली. बरोबर. आणि 40 वर्षापासून थोरातांचं तिथं राज्य होतं, एक बालेकिल्ला होता, बोलबाला होता, तो सगळा प्रभाव तुम्ही नाहीसा केलात आणि फ्रेश चेहरा संगमनेरकरांना मिळालेला. राजकीय गप्पा खूप मारल्या आपण. खताळजी, एक प्रश्न आहे की
एक राजकीय गुण तर तुमच्यामध्ये आहेतच, त्याशिवाय तुम्ही एवढी निवडणूक लढू शकले नसते. पण त्या व्यतिरिक्त आणखी कुठले असे गुण आहेत, काय छंद आहेत की तुम्ही राजकारण सोडलं की मग त्या गोष्टी तुम्ही करता आवर्जून? नाही, मला शक्यतो मला जनतेची सेवा करण्याचा खूप त्या छंद व्यतिरिक्त आणखी काय हॉबी आहे, छंद आहे काही, किंवा गाण्याचा आहे, फिरण्याचा आहे, किंवा अजून काय अशा कुठल्या गोष्टी आवडतात तुम्हाला राजकारणा व्यतिरिक्त, एक माणूस म्हणून, एक साधा कार्यकर्ता जसं म्हणून? जसं मला राजकारण समजतंय तसं तर मला अजून तरी बाकीचा छंद तर दुसरा कुठलाच नाही. फक्त जनतेची सेवा करणं यासाठी मी 24 तास निघतो. वर्क परंतु वर्क फक्त काम, एक समाधान. ज्यावेळेस एखाद्या निराधार महिलेचं, मी संजय गांधीचा अध्यक्ष असते, प्रकरण मंजूर केल्यानंतर ती माऊली ज्या पद्धतीने येऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवती, मला जे आशीर्वाद देते, ते जे चेहऱ्यावरचं समाधान आहे, ते समाधान मला खूप पुढं काम करण्यासाठी हे करतं. तुम्ही यश मिळवल्यानंतर तुमच्या कुटुंबाकडनं कशी प्रतिक्रिया होती, कसं तुम्हाला त्यांनी खूप कसं खूप सेलिब्रेशन खूप केलं? म्हणजे माझा सांगायला आपल्याला निश्चित राहील का माझा मोठा भाऊ स्वर्गीय संदीप भाऊ हा सत्यजित तांबेची सर्व निवडणूक सांभाळायचा. पण दुर्दैवाने त्याच्या बाबतीत काही तिथं घटना घडली, त्याचं ब्रेन हॅमरेजमध्ये दुःखद निधन झालं. आणि त्याला खूप इच्छा होती, खूप त्याचं स्वप्न होतं का आपला भाऊ कुठंतरी राजकारणात मोठा झाला पाहिजे. माझ्या वडिलांना, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना, आईला, माझा लहान भाऊ असेल, माझी पत्नी असेल, माझे मुलं असेल, म्हणजे खूप मला त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्यानंतर असं जाणवलं. किती मोठी आहे? माझा मुलगा एक 9वीला आहे, दुसरा मुलगा 4थीला आहे. पण ते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पूर्ण पाठिंबा होता तुम्हाला पूर्ण इलेक्शन? पूर्ण मला पूर्ण पाठिंबा होता. त्यांनी पण मदत केली? माझ्या मिसेसनी प्रचारात भाग आता घेतला होता? निश्चित, माझी मिसेस PhD करते, तर ती सुद्धा आजपर्यंत कधी, फक्त एवढंच का घरी आलेले लोक त्यांना चहा पाणी करणं, त्यांची आज चौकशी करणं, पण ती कधी फील्डवर गेली नव्हती. पण माझ्यासाठी ती पूर्ण प्रत्येक घरापर्यंत गेली. शहरामध्ये जिथं मी पोचलो नव्हतं, माझ्याकडे वेळ कमी होता, माझी पत्नी असेल, माझी आई असेल, माझे वडील असेल, हे स्वतः, आज माझे वडील 65-70च्या दरम्यान, पण ते सुद्धा स्वतः माझ्या प्रचारासाठी बाहेर निघाले. माझ्या मुलांनी सुद्धा, लहान मुलांनी सुद्धा त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून माझा प्रचार केला. अमोल खताळजी, साम टी व्हीकडनं तुम्हाला अगदी भरभरून शुभेच्छा आहेत, कारण संगमनेरकरांनी एक नवीन चेहरा मोठ्या विश्वासाने निवडून दिलेला आहे. आम्हाला असं वाटतं की तो विश्वास, संगमनेरकरांचा विश्वास, मतदारांचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवा, आणि खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातातून उत्तम कार्य घडो. धन्यवाद. बाळासाहेब थोरातांचा तब्बल 10,500 मतांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून राज्यामध्ये जायंट किलर ठरलेले अमोल खताळ यांच्याशी आपण गप्पा मारल्या. आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.